CET एक्झाममध्ये मुलाला अराउंड 81 पर्सेंटाईल मिळाले होते आणि JEEमध्ये ना ठीकठाक स्कोर होता, 86 पर्सेंटाईल त्याला मिळाले होते. मात्र झालं असं की CETचा स्कोर थोडा डिसेंट झाला होता. आता ज्यावेळी काउन्सिलिंगला आम्ही काय करतो, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या सुरुवातीच्या स्टेपमध्ये प्रत्येक मीटिंगमध्ये सांगितलं असतं की भलेही तुमचा JEEचा स्कोर कितीही असू देत, तो स्कोर तुम्ही नक्की ॲड करा. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ॲड वगैरे केला होता. आणि CETच्या कॅप ॲडमिशनमध्ये सुद्धा आम्ही काय केलं होतं, दोन्ही स्कोर कन्सिडर करून म्हणजे JEE आणि CETचा दोन्ही स्कोर कन्सिडर करूनच त्यांची लिस्ट जी आहे, कॉलेजची लिस्ट ती बनवून दिली होती. पहिल्या कॅप राऊंडमध्ये व्यवस्थित काही कॉलेज मिळाले नाही, एक डिसेंट टियर 3चं नवी मुंबईचं कॉलेज भेटलं. सेम कॅप राऊंड 2मध्ये सुद्धा असंच झालं आणि कॅप राऊंड 3मध्ये सुद्धा झालं. मात्र कॅप राऊंड 4मध्ये जर बघाल तर व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि जे कॅप राऊंडचं कॉलेज CETच्या 95 पर्सेंटाईलवरती मिळालं होतं तेच JEEच्या 86 पर्सेंटाईलला मिळालं. म्हणजे विचार करा, 95चं कॉलेज 86 पर्सेंटाईलला मिळालं होतं फक्त का कॅप राऊंड 4पर्यंत व्यवस्थित पेशन्स ठेवला, कॉलेज लिस्टमध्ये व्यवस्थित चेंजेस केले. यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की CET एक्झाममध्ये JEEच्या मार्क्ससुद्धा खूप महत्त्व आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो याचबद्दल आहे की JEEचा जो स्कोर आहे आपल्या CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये तो कसा उपयोग होतो, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, कधी यूज करायचा, कधी अप्लाय करायचं, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, स्कॉलरशिप मिळते का, या सगळ्या गोष्टींना एका डिटेलमध्ये आज कव्हर केल्यात. त्यामुळे सगळ्या मुलांनी आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्की व्यवस्थित बघा. एक आहे की CET एक्झाममध्ये थोडेफार कमी पर्सेंटाईल असले आणि JEEमध्ये सुद्धा असले थोडेफार जरी ठीकठाक पर्सेंटेज असल्या चांगली कॉलेजेस मिळतात. त्याचे कट ऑफ किती आहेत ना ती सुद्धा मी दाखवणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आपल्या CETच्या कॅप काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जेवढी काही इंजिनिअरिंग कॉलेजेस इन्व्हॉल्व्ह होतात त्यापैकी बहुतांश कॉलेजेसमध्ये ना दोन प्रकारे सीट भरल्या जातात. एक असतं स्टेट लेवल सीट्स ज्या CET एक्झाम थ्रू भरतात आणि दुसरं असतं JEE थ्रू भरल्या जाणाऱ्या ऑल इंडिया सीट्स. ठीक आहे, मग त्या किती सीट्स असतात JEE मेन्सवरून जर बघाल तर प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रँचच्या टोटल इनटेकपैकी 15% सीट्स या JEE मेन्सच्या थ्रू भरल्या जातात. यालाच ऑल इंडिया कोटासुद्धा बोलला जातो. म्हणजे विचार करा, सपोज मी एखादं एक्झाम्पल घेतो. आता मी आमच्या PICT कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं तर सपोज PICT कॉलेजमध्ये जर 100 सीट्स आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचसाठी तर या 100 सीट्सपैकी अराऊंड 15 सीट्स या फक्त JEE मेन्सच्या स्कोरवरती घेतल्या जातात. ठीक आहे, आणि प्रत्येक ब्रँचला असतं. आता ITमध्ये अशाच असणार आहेत, ENTCला तसंच असणार आहेत, AIDSला तसंच असणार आहे. असं प्रत्येक ब्रँचमध्ये या सीट्स असतात. आता सगळ्याच कॉलेजेस JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतात का? नाही. लक्षात ठेवा की 15% ज्या सीट्स आहेत या काहीच कॉलेजेसमध्ये असतात, काही कॉलेजेसमध्ये नसतात. ठीक आहे, मग कोणती कॉलेजेस आहेत जी JEEचा स्कोर ॲक्सेप्ट करतात? तर पहिली गोष्ट COEPमध्ये अराऊंड 20% सीट्स या JEE मेन्स थ्रू भरल्या जातात. ठीक आहे, PICT आहे, SPIT आहे, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचं कॉलेज आहे फॉर वुमेन, त्यानंतर VIT BBOID आहे, PCCOE आकुर्डी आहे, DY पाटील आहे, MIT आळंदी आहे, वालचंद कॉलेजेस आहे आणि मुंबईची जी भरपूर कॉलेजेस आहेत, DJ सांगवी, थाडोमल, विवेकानंद, अशी सगळी जी कॉलेजेस आहेत, जी कॉलेजेस प्रायव्हेट आहेत, ऑटोनॉमस आहेत, अशी कॉलेजेस नॉन ऑटोनॉमस पण येऊ शकतात. त्यात प्रायव्हेट, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत ती कॉलेजेस JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतात. आता कोणती कॉलेजेस JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत तर जेवढी काही महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जसं की गव्हर्नमेंट छत्रपती संभाजीनगर, गव्हर्नमेंट अवसारी खुर्द, गव्हर्नमेंट कराड, गव्हर्नमेंट यवतमाळ, गव्हर्नमेंट अमरावती, गव्हर्नमेंट नागपूर, ही जी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत इथं JEEचा स्कोर ॲक्सेप्ट केला जात नाही. इथं फक्त CETच्या बेसिसवरतीच तुमच्या स्टेट लेवल सीट्स भरल्या जातात. ठीक आहे, VJTI सुद्धा JEEचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल की कोणती कॉलेजेस ॲक्सेप्ट करतात. आता व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट. खरं तर पर्सनल काउन्सिलिंग बॅचबद्दल मला थोडक्यात तुम्हाला माहिती सांगायची आहे. पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये काय काय फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करतो आणि कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग बॅचमध्ये हे हेल्प करतो. एक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, डाऊट सपोर्ट. लक्षात ठेवा, कॉल आणि व्हॉट्सॲप सपोर्ट तुम्हाला दिला जातो. तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत कुठल्याही स्टेपला काही डाऊट्स असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, कॉलेज रिगार्डिंग तुम्हाला काही डाऊट्स असतील, ब्रँच सिलेक्शन रिगार्डिंग असतील, फॉर्म फिलिंग असेल तर डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. माझा एक पर्सनल नंबर सगळ्यांसोबत जी बॅचची मुलं असतात त्यांच्यासोबत शेअर केला जातो, जेणेकरून तुम्हाला काहीही वाटलं तरी डायरेक्टली कॉलवरती विचारा. असं नाही आहे की एका बॅचमध्ये क्लासिकमध्ये फक्त व्हॉट्सॲप चॅटचा सपोर्ट दिलेला आहे, दुसऱ्या बॅचमध्ये कॉलचा सपोर्ट दिलेला आहे, असं काही नाही. एकाच बॅचमध्ये, कारण का काउन्सिलिंगमध्ये एवढं सिंपल आहे की प्रत्येक स्टेपला तुम्हाला कोणीतरी सांगणारं पाहिजे
पाहिजेत की नाही, या स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. दुसरं आहे पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. आता जसा विद्यार्थ्यांचा CETचा रिझल्ट डिक्लेअर होतो, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे, यानुसार तुमची जी पर्सनल कॉलेजची जी लिस्ट असते ते आम्ही तुम्हाला बनवून देतो. ती लिस्ट बनवण्याआधी तुमच्याशी आणि तुमच्या पालकाशी डिस्कस केलं जातं की कोणती कॉलेजेस तुम्हाला मिळत आहेत, कोणती चांगली आहेत, तुम्हाला कोणती हवी आहेत, ती सिक्वेन्स कसा ठेवायचा, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ती बनवून आम्ही तुम्हाला देतो. त्यानंतर तिसरी स्टेप आहे CETच्या प्रत्येक स्टेपनुसार, म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिल, ते तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला गाईड केलं जातं, जेणेकरून झूम मीटिंगद्वारे तुम्हाला फॉर्म फिलिंग कसा करायचं आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाहीत याबद्दल इन डिटेल गाईड केलं जातं, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही फॉर्म फिलिंगमध्ये ना काही प्रॉब्लेम्स वगैरे येणार नाहीत. त्यानंतर आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती स्पॉटच्या सीट शिल्लक राहिल्या आहेत, तुम्हाला कसं अप्लाय केलं पाहिजे, गेल्या वर्षीच्या कट ऑफनुसार तुम्हाला कुठली कॉलेजेस अटेंड केली पाहिजेत, या रिगार्डिंग गायडन्स दिला जातो. आणि शेवटी आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, म्हणजे तुम्हाला फक्त काय ॲडमिशन झालं म्हणजे आमची जबाबदारी संपत नाही, तर फर्स्ट इयरमध्ये सुद्धा तुम्हाला कोडिंग किंवा तुमचा CGPA कसा मेंटेन करायचा आहे, ॲडमिशनसाठी असणारे आपले काउन्सिलिंगचे म्हणजे महाडीबीटीचे फॉर्म्स वगैरे कसे भरायचे, या रिगार्डिंग तुम्हाला गाईड केले जातं. आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेलं आहे आणि माझा नंबरसुद्धा दिलेला आहे. जर काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील तर व्हॉट्सॲपवरती मेसेज सेंड करा, जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड सगळे डाऊट्स क्लिअर होतील. एक आहे, असं मी म्हणणार नाही की बाकी काउन्सिलरसारखं तुमच्या कमी पर्सेंटाईलवरती महाराष्ट्रातल्या टॉपच्या टॉप कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन देऊ. तुमचं जे काही पर्सेंटाईल येईल, तुमची जी काही कॅटेगरी असेल आणि तुम्हाला त्या कॅटेगरी आणि पर्सेंटाईलनुसार महाराष्ट्रामध्ये जे काही चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या सेकंड पार्टवरती. आता या JEE स्कोरचा ना फायदा काय आहे ते थोडं समजून घ्या. लक्षात ठेवा, JEEचा स्कोर ॲज अ बॅकअप म्हणून तुम्ही यूज करू शकता. मला माहिती आहे की भरपूर मुलांचा ना JEEचा स्कोरसुद्धा कमी आहे, 30 किंवा 40 किंवा 60 असे स्कोर वगैरे येते. तरीसुद्धा तो स्कोर कितीही कमी असला तरी तुमच्या CETच्या रिझल्टसोबत किंवा कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळी नक्की तो ॲड करा. त्याचा तसं पण तोटा काहीच नाही आहे. लक्षात ठेवा, ते CETचं सॉफ्टवेअर ज्यावेळी तुमची कॉलेज लिस्ट एनरोल करतात त्या लिस्टमध्ये ते काय करतं, दोन्ही स्कोरवरून चेक करतं, म्हणजे CETचा पण JEEचा ज्या स्कोरला तुमचा कट ऑफ मॅच होतोय त्यावरून सीट तुम्हाला अलॉट केली जाते. यामुळे याचा तोटा काहीही नाही आहे. JEEचा स्कोर जर दिला असेल तर नक्की तुम्ही तो आपल्या कॅप प्रोसेसमध्ये ॲड करायचा आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय की काही केसेसमध्ये असं होतं की CETचा स्कोर इतका व्हॅलिड होत नाही. म्हणजेच काय, CETला ना होतं असं की एखाद्या कॉलेजमध्ये मोस्टली ग्रामीण भागातली जी कॉलेजेस असतात ना तिथं काय होतं, CETचा स्कोर 84, 86, 89 असे पर्सेंटेज लागतं. मात्र CETचं कॉलेज JEEच्या स्कोरवरती किती वरती मिळतं तर 65 किंवा 70 असे कित्येक केसेस आहेत. त्यामुळे JEEचा स्कोर हा तुमचा एक बॅकअप ऑप्शन असला पाहिजे. लक्षात ठेवा, थोड्या कमी पर्सेंटेजवरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात. ठीक आहे. दुसरं आहे की या JEEच्या स्कोरला तुम्हाला अप्लाय कधी करायचं आहे. लक्षात ठेवा, आपला रिझल्ट लागल्यानंतर कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट होते. त्या कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेसमध्ये CETच्या पोर्टलवरती ही प्रोसेस कंडक्ट होते. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर JEE मेन्स स्कोर ऑल्सो. तिथं तुम्ही यस करायचं. तिथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो NTA होता तो एंटर करायचा. तिथं ऑटोमॅटिकली तुमचा बेस्ट जो स्कोर होता दोन्ही अटेम्प्टमधला तो तिथं तुम्हाला दिसतो. त्यामुळे आपण स्वतःहून आत्ता काय करायचं नाही, कॅप रजिस्ट्रेशनला ही प्रोसेस करावी लागते. दुसरं आहे की JEEचा JEEचा जो 15% कोटा आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशन नाही आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो की कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्या JEE मेन्स कोटा थ्रू ऑल इंडिया कॅन्डिडेट्स अप्लाय करतात. मग CET सेल काय करतं, त्या कॅन्डिडेट्सची एक सेपरेट लिस्ट बनवतं. ती मोठीच्या मोठी एक रँकची लिस्ट असते. मग त्याच्यामध्ये काय करतात, रिझर्वेशन नाही आहे या 15%. म्हणजेच काय, ज्याचं पर्सेंटेज जास्त त्याला त्या लिस्टमध्ये रँक व्यवस्थित मिळते, ज्याचं कमी असेल त्याला लोअर रँक मिळते. त्यामुळे या JEE मेन्समध्ये कट ऑफमध्ये कुठेही कॅटेगरी बेनिफिट नाहीत. जे काही आपले OBC, SC, ST, SEBC या ज्या कॅटेगरीज आहेत याचा बेनिफिट फक्त तुम्हाला CETच्या स्कोरच्या कट ऑफमध्ये मिळतो. ठीक आहे. दुसरं आहे की JEEची मी जसं सांगितलं की सेपरेट एक तुमची मेरिट रँक बनवली जाते. ठीक आहे. आणि तुम्हाला एक रँक सेपरेटसुद्धा मिळतो ज्याला म्हणतात ऑल इंडिया जनरल मेरिट नंबर. ते मी पुढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की JEEची सीट जर तुम्हाला मिळाली किंवा JEEच्या स्कोरवरून तुम्हाला ॲडमिशन भेटलं तर फी कोणती लागते. लक्षात ठेवा, फी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचीच लागणार आहे. जी कॅटेगरी तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी मेन्शन करताय आणि जी डॉक्युमेंट्स तुम्ही व्हेरीफाय करताय त्यावरूनच तुम्हाला तुमची फी लागणार आहे. वेगळी फी लागणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
ठीक आहे. आता महत्त्वाचं आहे की JEEचे कट ऑफ किती असतात. लक्षात ठेवा, जे टॉप कॉलेजेस असेल, COEP असेल, PICT असेल, VIT असेल, DJ सांघवी असेल, ठीक आहे, अशा कॉलेजेसमध्ये किंवा SPIT असेल, जनरली कट ऑफ काही कट ऑफ NITपेक्षा सुद्धा जास्त असतात. आता आमच्या PICT कॉलेजचंच मी उदाहरण घेतो. हे गेल्या वर्षीचे कट ऑफ आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंग 98.31 JEEच्या पर्सेंटाईलवरती मिळालं होतं. IT 98.07, AIDS 98.29 आणि ENTC जे आहे 97.08 पर्सेंटाईल, हे JEE मेन्सचं पर्सेंटाईल आहे, त्यावरती मिळालं होतं. COEPची जर बघाल तर सगळ्यात हायेस्ट कट ऑफ जो होता कम्प्युटर इंजिनिअरिंगचा 98.71 पर्सेंटाईल आणि मेटलर्जी आणि मटेरियल टेक्नॉलॉजी आहे 95.99 पर्सेंटाईल. त्यामुळे टॉप कॉलेजेसचे कट ऑफ जर बघाल, JEE असू देत किंवा CET, ते नक्कीच हाय असणार आहेत. मात्र जे Tier 2 आणि Tier 3 जे कॉलेजेस आहेत तिथं मात्र या कट ऑफमध्ये तुम्हाला बेनिफिट होणार आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे काय, JEEचा स्कोर कितीही असला तरी त्याला नक्की अप्लाय करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, JEEमध्ये एवढं लक्षात ठेवा, कट ऑफमध्ये काही तुम्हाला कन्सेशन नाही आहे, मात्र तुमच्या कॅटेगरीचीच फी तुम्हाला जर ती सीट ऑफर झाली तर त्यामधून भरावी लागते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय, JEEवरून सुद्धा बऱ्यापैकी चांगले कॉलेजेस मिळतात. तुम्हाला फक्त JEE आणि CETच्या स्कोरला व्यवस्थित मॅच करणारी कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवायची आहे. अदरवाईज काय होतं, मुलांना या गोष्टी माहितीच नाही आहेत लिस्ट बनवताना, की कॉलेज लिस्ट बनवताना JEEचा स्कोर आपण कन्सिडर करत नाही, CETचंच फक्त पर्सेंटेज करू. या गोष्टी करू नका, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. तुमच्या CET JEEच्या स्कोरवरून तुमचे बेस्ट कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवून देण्यात येईल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.